नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये बऱ्याच शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे। तर ही नुकसान भरपाई म्हणून म्हणजे शेतकरी बांधवांचं जे काही मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे त्या शेतकरी बांधवांना मदत म्हणून नुकसान भरपाई ही मंजूर करण्यात आलेली आहे। तर मग ती कोणत्या जिल्ह्यांना मंजूर करण्यात आलेली आहे, त्या जिल्ह्यातील किती महसूल मंडळे या अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र ठरवण्यात आलेले आहेत, याबद्दलची जिल्हानिहाय अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, मी कविता आणि स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या मी संगमनेरकर या युट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, आता 2023च्या जून आणि जुलैच्या अतिवृष्टी आणि पूर यांसारख्या खराब हवामानामुळे ज्या शेतकऱ्यांची जमीन किंवा पिकं त्यांची वाया गेलेली आहे तर त्यांना पैसे दिले जातात। या योजनेनुसार म्हणजे पीक विमा असेल, अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल, या योजनेदरम्यान शेतकरी बांधवांना थोडीशी मदत व्हावी यासाठी पैसे दिले जातात किंवा अनुदान दिलं जातं। अतिवृष्टी आणि पूर यांसारख्या खराब हवामानामुळे अडचणीत आलेल्या लोकांना मदत करण्याचा निर्णय हा सरकारने घेतला आहे। तर राज्याच्या विविध भागात ज्यांची पिके गेली आणि इतर नुकसान झाले त्यांना ते मदत देतील। अमरावती असेल, औरंगाबाद असेल येथील विभागीय आयुक्तांकडे शासनाकडून पैशांची मागणी देखील करण्यात आलेली आहे। तर त्यांना पैशांची गरज आहे, कारण 2023च्या जून आणि जुलैच्या अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतजमिनींचं आणि शेतजमिनीचं बरेच नुकसान झालेलं आहे। तर 30 आणि 31 ऑगस्ट 2023 रोजी पत्रांद्वारे सरकारला विनंत्याही पाठवण्यात आलेल्या होत्या। तर शासन निर्णय जून ते जुलै 2023 या कालावधीमध्ये राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व पूर परिस्थितीमुळे शेती पिकांच्या व शेतजमिनीच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून योग्य तो निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे आणि ती नुकसान भरपाई शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर जमा देखील केली जाणार आहे। तर मित्रांनो, ही नुकसान भरपाई जी आहे तर ही सर्व नुकसान भरपाई ही शेतकऱ्यांना दिवाळी अगोदरच देण्याचं सरकारचं धोरण होतं, परंतु काही कारणास्तव आणि त्याचबरोबर आपल्याला माहित आहे की विधानसभा निवडणूकही होती, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिताही लागू झाली होती आणि त्यामुळे शेतकरी बांधवांना ही जी काही अतिवृष्टी नुकसान भरपाई दिवाळी अगोदर देण्याचं सरकारचं धोरण होतं तर ते उशिरा झालेलं आहे। म्हणजेच दिवाळी होऊनही गेली तरी सुद्धा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ही अतिवृष्टी नुकसान भरपाई जमा झालेली नाही आणि आता लवकरात लवकर ती शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा देखील केली जाणार आहे। तर याची आपण जिल्हानिहाय अपडेट जाणून घेणार आहोत की कोणत्या जिल्ह्यातील किती महसूल मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर झालेला आहे। त्यामध्ये नंदुरबार आहे, जळगाव आहे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे, धुळे, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, बुलढाणा, पुणे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर आणि सांगली। तर ही जी काही 11 जिल्हे आहे या 11 जिल्ह्यांची अपडेट आपण जाणून घेणार आहोत की 11 जिल्ह्यातील कोणत्या जिल्ह्यातील किती महसूल मंडळ हे दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे। त्यामध्ये नंदुरबार जिल्ह्याचा जर विचार केला तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये नंदुरबार महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे आणि तेथे लवकरात लवकर अतिवृष्टी नुकसान भरपाईचं वाटप होणार आहे। त्यानंतर जळगावमध्ये 40गाव, जालनामध्ये भोकरदन, जालना, बदनापूर, अंबड आणि मंठा ही 5 महसूल मंडळे जालना जिल्ह्यातील दुष्काळ जाहीर करण्यात आलेले आहे। त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये छत्रपती संभाजीनगर, नाशिक जिल्ह्यामध्ये मालेगाव, सिन्नर आणि येवला ही 3 महसूल मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे। त्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये पुरंदर, सासवड आणि बारामती या 3 महसूल मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे। लातूर जिल्ह्यामध्ये रेणापूर या महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे। त्यानंतर धाराशिवमध्ये वाशी, धाराशिव आणि लोहारा या 3 महसूल मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे। सोलापूरमध्ये बार्शी, माळशिरस आणि सांगोला या 3 महसूल मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे आणि या 3 महसूल मंडळांमध्ये लवकरात लवकर अतिवृष्टी नुकसान भरपाई जमा केली जाईल। धुळे जिल्ह्यामध्ये सिंदखेडा, तसेच बुलढाणा जिल्ह्यामध्ये बुलढाणा आणि लोणार या महसूल मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे। त्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये शिरूर, घोडनदी, दौंड आणि इंदापूर या 4 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये करमाळा आणि माढा या महसूल मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे। तर सातारा जिल्ह्यामध्ये वाई आणि खंडाळा या 2 महसूल मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे। त्यानंतर कोल्हापूरमध्ये हातकणंगले आणि गडहिंग्लज या महसूल मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे आणि इथे सुद्धा अतिवृष्टी नुकसान भरपाई लवकरात लवकर जमा केली जाईल। सांगली जिल्ह्यामध्ये शिराळा, कडेगाव, खानापूर, विटा आणि मिरज या 4 ते 5 महसूल मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे आणि या महसूल मंडळांमध्ये लवकरात लवकर अतिवृष्टी नुकसान भरपाईचं वाटपही केलं जाईल।
तर शेतकरी मित्रांनो, ही होती 11 जिल्ह्यातील 40 महसूल मंडळे, ज्या 40 महसूल मंडळांमध्ये दुष्काळ हा जाहीर झालेला आहे आणि लवकरात लवकर येथे अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम सुद्धा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे। तर मित्रांनो, ही होती महत्त्वपूर्ण अशी अपडेट। पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।